ड्रिचिंग याविषयी माहिती घेणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, कंपनीचं घ्या तुम्ही। मी ट्रॉपिकलचं गोल्ड बायोनिक आहे, हे मायक्रोरायझा आहे। हे आपल्याला द्यायचं आहे जमिनीतून 100 ग्राम प्रति एकर। यामधील मायक्रोरायझा ही पांढऱ्या मुळीची वाढ होण्यासाठी मदत करतात आणि पांढऱ्या मुळा वाढ झाल्यामुळे आपलं हळदची वाढ ही जोमदार होते। त्यासाठी मायक्रोरायझा 100 ग्राम प्रति पंप आणि सोबत विद्राव्य खत म्हणून आपण नेक्सा कंपनीचं 28-28-0 हे 2.5 किलो प्रति एकर जर दिलं तर आपल्या हळद या पिकामध्ये जोमदार वाढ होते, एक समान वाढ होते आणि पानाची जी साईज आहे ही चांगल्या प्रकारे वाढ होते आणि आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये हळद या पिकामध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे वाढ आपल्याला दिसून येते। तर या प्रकारे तुम्ही ड्रीपद्वारे आपल्याला या दोघांची आपल्याला ड्रिचिंग करणं आवश्यकता आहे, त्यामुळे खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात। अशा प्रकारे तुम्ही नियोजन करा। माहिती आवडल्यास नक्की व्हिडिओला शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।